परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पूर्ण खरीप हंगाम हातातून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। 5.5 लाख हेक्टरवरचं पीक धोक्यात आलंय। अजूनही कापूस, सोयाबीन, हळद पिकांमध्ये पाणी झालेलं आहे। 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प तुडुंब भरले तर नद्याही दुथडी भरून वाहत आहेत। प्रचंड नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेत। परभणीतील शेती नुकसानीचा आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी। परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने होत असलेल्या पावसामुळे वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान होत आहे। 3 दिवसापासून परभणी जिल्ह्यात पाऊस होतोय। या पावसामुळे सुरुवातीला पाथरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, त्यानंतर पूर्णा तालुका आणि पालम तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली। त्या ठिकाणच्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेत आणि आपण जर बघितलं त्यानंतर परभणीच्या बोरी आणि दुधगाव मंडळामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आणि याचे परिणाम जे आहेत ते आपण बघू शकतो की वेगवेगळ्या भागामध्ये कमी वेळेत जो जास्त पाऊस बरसतोय त्याचे हे परिणाम आहेत की अजूनही पाणी जे आहे ते गुडघ्या एवढं पाणी शेती पिकांमध्ये आहे। परभणी जिल्ह्यातला पूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे आणि आता खरी गरज आहे ती शासनाच्या मदतीची। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, दुधगाव।